गेली 12 वर्ष झाली या शाळेत शिकवते मी, पण एकही दिवस असा गेला नाही की मी दमले नाही. काय दंगा करताय ती मुलं, काय दंगा करताय ती मुलं. शी बाई. मे आय कम इन मॅडम? कोण आहे? मी मोरे. मोरे 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 एक मिनिट जरा थांबा प्लीज. थांबा जरा. ओ शुअर. ओके, थांबायला सांगितलेलं आहे. काही बाय बाय. ऐक मोरी. शांत स्व शांत प्लीज. मेरे मोरे मोरे मी मोरे 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 प्लीज कम इन. मोरे आज अचानक कसं काही येणं केलं? ते अचानक म्हणजे कसं, सचिन म्हणाला की पुढल्या आठवड्यात तुम्ही ह्याची तोंडी परीक्षा घेणार आहो म्हणून. हो, पण मोरे तुम्ही काळजी नका करू, तुमचा मुलगा हुशार आहे. पण जरा प्रॉब्लेम आहे. पुढच्या आठवड्यात हा काही शाळेत येऊ शकणार नाही. काय समजली? का मोरे, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. ते आमच्या घरात लग्न आहे. अहो सचिन लहान आहे अजून. ह्या वयात त्याचे लग्न केलं ना तर पोलीस आत टाकतील तुम्हाला. ह्या वयात? ह्याचं कुठल्याही वयात लग्न केलं ना तर पोरीवर अन्याय केला म्हणून आम्हाला पण आत टाकतील. आणि मुला सांगायची गोष्ट म्हणजे काय आहे, आमच्या घरात ह्याचं लग्न नाही आहे. मग कुणाचं लग्न आहे? काय झालं? कुणाचं लग्न आहे? माझं. मोरे तुम्ही लग्न करताय? हो. मोरे लग्न करताय तुम्ही? हो. मोरे लग्न करताय तुम्ही? अहो मी गरज म्हणून करतोय. तुमचं हे जे चाललंय ना तर आठवत नाही म्हणून ना, किंवा व्हेरिएशनच्या नावाखाली फाजील पण चाललेलं आहे. बरोबर ना? पण खरंच सांगतो मी खरंच लग्न करतोय. हो तुमचा काहीतरी नेम चुकतोय. बापूचा लग्न ठरलाय माझ्या. मला का मारता तुम्ही? सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला सांगता येत नाही माझे वडील लग्न करतायत, लग्नासाठी मुलगी शोधतायत. हे म्हणजे कसं माहितीये, आपल्या शेजारचा फ्लॅट विकायला असतो, अख्ख्या जगाला माहिती असतं पण आपल्याला माहिती नसतं. अरे तुझे वडील लग्न करतायत, जगाला माहिती आहे, पण तुझी जी शिक्षिका आहे तिला माहिती नाही. हे तू आधी सांगितलं असतं तर मी प्रपोज नसतं केलं त्यांना. काय बोलता बाई? काय मोरे 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 माझं तुमच्यावर प्रेम आहे. मोरे 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 मला तुम्ही भयंकर आवडता. मोरे आवडतो? याच्यात आवडण्यासारखं काय? मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज नाही मोरे. आठवा गेल्या वर्षी पालक मीटिंग होती, आठवली तुम्हाला? त्या वर्षी सगळे पालक माझ्या विरुद्ध बोलत होते, पण मोरे तुम्ही, फक्त तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात, माझ्या बाबतीत बोलत होतात, माझ्यासाठी भांडत होतात. मोरे त्यावेळेलाच माझ्या लक्षात आलं, माणसाचा चेहरा कितीही घाणेरडा असला ना तरी मन चांगलं असायला हवं. मन चांगलं एवढंच बोला ना, मागचं कशाला बोलायला पाहिजे ना. तेवढं काय मी तेव्हाच ठरवलं होतं, ज्याचं मन चांगलं असेल ना मी त्याच्याशीच लग्न करीन. म्हणून मोरे अजूनपर्यंत अविवाहित आहे मी. हो मोरे. मग अचानक तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. मी कधी तुमच्या आयुष्यात आलो? व्हॉट्सअपने आयुष्यात आलात. अच्छा तुम्ही आलात
मग तुमचे मेसेजेस, गुड मॉर्निंग, गुड नाईट असे मेसेजेस माझ्या आयुष्यात आले मोरे. बापूस, तू मला घरी चल एवढाच बोलतस आणि मॅडमला तू गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज पाठवतस. तू असा काय प्रसंग काय बोलतोस काय? हो मॅडम, तुम्ही ना माझ्या मुलाच्या शिक्षिकात ना, म्हणून तुम्हाला आदराने गुड मॉर्निंग गुड नाईट असं मी मेसेज पाठवले आहेत. पण देवा शपथ माझ्या मनात काय नाही. हो नाही मोरे, खोटं बोलू नका, खोटं बोलू नका. जर तुमच्या मनात काही नसतं तर शेरो शायरी कशाला पाठवली असते तुम्ही मला? तुम्हाला आठवते मोरे, तुम्ही तो पहिला शेर पाठवला होता, माझं तर तोंडपाठ सुद्धा आहे. जब आते हो तुम सामने तो हो जाता हूँ बेहाल, जब आते हो सामने तो हो जाता हूँ बेहाल, देखता रहता हूँ तुम्हारी बड़ी बड़ी आंखें और बड़ी बड़ी आंखें और घुंगराले बाल. घुंगराले बाल. हा शेर तू मॅडमला पाठवलास? तू रात्री मला बोलास की माझ्यावर तो शेर आहे. बडी बडी आखे घुंगराले बाल. नाही रे नाही, तुझ्यावर नाही, तो शेर मला पाठवला होता त्यांनी मोरे. आणि तो आठवा दुसरा शेर. दुसरा तो ऐकवा ना मला. कुठला? तिळावरचा शेर ऐकवा ना मोरे. नको येतं मोरे, ऐकवा ना, मला ऐकायचं तुमच्याकडे. मी आतुर झाले मोरे. काय माझा पोरगा इथं. प्लीज ऐकवा ना. पोरगा बाजूला उभा आहे. बापूस, मी डोळे बंद करते. वसाडे कान उघडायचं तुझं, ऐकील नाही. मोरे ऐकवा ना तो शेर. नाही कसं आहे, तिलावरचा अनेक आहेत शेर माझ्याकडे, पण नेमका कुठल्या तिलावरचा तुम्हाला मी शेर पाठवतो तो आठवत नाही. काय जमाद्री काय मोरे? मोरे हे काय? गालावरच्या तिळाचा. गालावरच्या? ऐकवा ना, ऐकवा ना. अच्छा तो काय? हो. तुझ्या गालावरचा तीळ. ऐक, तुझ्या गालावरचा तीळ त्याने चोरून नेलं माझं दिल. मोरे मोरे, असं सर्रकन काटा आला माझ्या अंगावर. मी एकदम खुश झाले मोरे, मी एकदम खुश झाले. अरे खुश व्हायला तुझ्या गालावर तिल कुठे आहे? अरे माझा बापूस आहे ना, तुला नुसते मेसेज फॉरवर्ड करत राहते. नाही मोरे, त्या दिवशी तुम्ही मेसेज फॉरवर्ड केलात ना, त्या दिवसापासून मी माझ्या गालावर तिळ काढायला लागले. हा बघा. नाही हे बघा, काय आहे, मला सगळे आलेले मेसेज आहेत ना, मी कधीच वाचत नाही, मी ते डायरेक्ट फॉरवर्ड करतो का नाही. काय समजले? आणि बाई तुमचा ना गैरसमज होतोय. असं काही नाही. मी काय सांगतो, हे बघा, मी ना तुमच्याबरोबर लग्न नाही करू शकत. नाही हो, मी माझ्या मुनमुनला नाही विसरू शकत. एक मिनिट, ही मुनमुन कोण आहे? मुनमुन माझी होणारी बायको. ही बासरी जीव घेणार आहे माझा एक दिवस. मुनमुन घोष नाव आहे तिचं. घोष? बंगाली आहे. मोरे, तुम्ही एका बंगाली मुलीशी लग्न करताय? हो. काय माहिती काय, मी जे मेसेज तुम्हाला फॉरवर्ड करायचो ना, असं मी 3-4 मुलींना हे मेसेज फॉरवर्ड करायचो. हो, पण त्याच्यात ती बंगाली मुलगी आहे ना, ती फार चपल निघाली, मला लगेच पटली. काय समजली? मोरे, तुम्ही जे मेसेज मला फॉरवर्ड करायचं ते आणखीन कुणालाही फॉरवर्ड करायचं? मोरे, असे वागलात तुम्ही माझ्याशी? एका बंगाली मिठाईसाठी या लवंगी मिरचीला नाही म्हणालात तुम्ही? तुम्ही लवंगी मिरची? हो, भोपली मिरची दिसावा आहे तुम्ही. भोपळी असणार तरी शेवटी ती मिरचीच आहे, आणि मिरचीचा झटका हा बसतोच. मोरे, तुमच्या बरोबरच्या आयुष्याची किती स्वप्न रंगवली होती हो मी. तुम्हाला सांगितलं कोणी याच्यावर स्वप्न रंगवायला? ह्याच्याशी लग्न न करणं ना, हेच चुकी जीवन आहे. हो? आता बघा, तुमचं हे सुखी जीवन आहे ना, ते कसं मी वाईट करून टाकते. हो, म्हणजे काय करणार आहोत तुम्ही? सांगते ना. काय? तुमच्या मुलाची तोंडी परीक्षा पुढच्या आठवड्यात होती की नाही, ती मी आत्ताच घेणार आहे. हो बघा, हो असं करू नका तुम्ही, नापास करू नका. मी माझ्या बायकोला वचन दिलंय जेव्हा गेली तेव्हा, हा 3री पास होईल तोपर्यंत मी लग्न करणार नाही. 3री पास झाल्यावर मी लग्न करीन. तुम्ही जरा शांत बसा. आता ह्याची परीक्षा. नाही बस इथे.
पहिल्यांदा खाली खाली बस पहिल्यांदा. इंग्लिशचा प्रश्न. झेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सांगायचं. मला नाही माहिती. मला झेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सांग. झेको लवकर. GOA. गोव्याचा स्पेलिंग आहे वासाड्या. नापास. इंग्लिश मध्ये नापास अहो, झाला असं तुमचा नका. मुलगा. उभा राहा पहिल्यांदा. सोपं. गणिताचा प्रश्न. पाढे म्हण पटकन. 123 पाढा म्हण. 123 पाढा म्हण. 123. हो. तुम्ही तर मला 20 पर्यंतच पाडे शिकवल्यात. तुझा बाप नाही मला वेगवेगळे मेसेज पाठवायचा तयार करून, तसा पढा तयार करून पाठव. बोल पटकन. 123. 123 एके 123. 123 दुने 87. 123 त्रिक 88. 124. हा पाढाय 123. हा पाढाय. गणितात सुद्धा तुमचा मुलगा नापास झालाय. हं? सोपं आता विचार. भूगोलाचा प्रश्न. मला सांग, विशाखा नक्षत्र कुठे? अंबरनाथ. विशाखा सुभेदार नाही, विशाखा नक्षत्र. भूगोलात सुद्धा नापास झाला. इतिहासाचा प्रश्न. तिसरं महायुद्ध कधी झालं? तिसरं बापूस तो हिटलर मेला तेच ना? नाही, तुझा बापूस नाही ना तेव्हा वासाड्या. अरे तिसरं महायुद्ध अजून झालंय कुठं? तुमचा मुलगा ना सगळ्या विषयात नापास झालाय, कळलं? आता मी त्याला लेखी परीक्षेत सुद्धा पास करणार नाही. हो, असं करू नका हो प्लीज. मी याच्या आईला वचन दिलं जेव्हा गेली तेव्हा, काय हा जोपर्यंत तिसरी पास होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि हा वसाडा दुसरीतच 4 वर्ष होता. आता कसा बसा तो 4थीत गेला, त्याला परत तिसरीत आणू नका हो प्लीज. मग लग्न करा माझ्याशी. नाही जमणार, कारण मी माझ्या मुनमुनला नाही सोडू शकणार. नाही सोडू शकणार? नाही. मग तुमच्या मुलाला पास करणं मलाही नाही जमणार. बापू, अरे माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. माझ्यासाठी मुनमुन आत्याला नाही बोल. घात केलास वसाड्या, घात केला. अरे आत्या म्हणून आमचं नातच बदलून टाकलंस वसाड्या. अरे केवढं माझं त्या मुनमुनवर प्रेम जमला होता. नाही नाही नाही, अरे मी मुनमुनला नाही सोडू शकत प्लीज. नाही, आता तुम्हाला सोडायलाच लागणार आहे. ठीक आहे, मुनमुनला फोन करा. माझ्या पोराच्या भविष्यासाठी म्हणून मी मुनमुनला फोन करतो. लवकर. मुन मुन. हॅलो मुनमुन, मी मोर्या बोलबो. आपलं लग्न मोडबो. आता फोन ठेवबो. ती बंगाली आहे ना म्हणून बंगालीत बोलतो. हा, तेच. हा ठेव गो, आता ठेव. आणि मालवणी झालं. हे बघा, मी काय म्हणतो, मी माझं लग्न मोडलेलं आहे. आता माझ्या पोराला तेवढा पास करा आता प्लीज. लगेच तुमच्या मुलाला पास करते. एक साधा प्रश्न विचारते. सचिन बाळा, इकडे ये आणि मला सांग, तुझं संपूर्ण नाव काय? माझं नाव सचिन पद्माकर मोरे. पद्माकर. बापू तुझं नाव काय ना? पद्माकर नाव आहे, माझं नाव प्रभाकर आहे. अरे वसाड्या, माझं नाव विसरलास? माझ्या नावातच तू फंबल मारलास. नाही, मी ह्या मुनमुनला आता सोडणार नाही. तुझ्या मुलं हो नाही नाही, मुनमुनला सोडणार. मी मुनमुन बरोबर लग्न करणार. अहो मॅडम, हा नापास होऊन परत ना पाण्यात आला ना तरी मला काय फरक पडणार तुम्ही गप्पा बसा. मुना मुना. हॅलो मुनमुन, आपलं लग्न होईबो. आता मी येईबो. हा इला इला झालं, मालवणी झालं. सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. ये घाबरे, ये बापाचं हॉटेल आहे काय? आवाज कमी कर. सॉरी तुम्ही जा सॉरी. ये घाबरे, मार वाजवलं सटकण्याची. आवाज कमी कर. सॉरी वेटर. ए वेटर. का अण्णा काय खाणार? बसारे मी अण्णा मी तुला फारून बघ ना. बसारे मी कोण आहे? मी कस्टमर आहे ना. सॉरी कस्टमर, काय खाणार? मी एक मेंदू वडा खाणार. एक मिनी मेंदू वडा. मिनी मेंदू वडा. मिनी मेंदू वडा काय? मिनी काय? अरे मिनी म्हणजे मी. मला एक मेंदू वडा हवा आहे.
सॉरी मला ते कळलं नाही. मग? मी काय म्हणतो, तुम्ही टेबलवर बसून खाणार की प्लेट मध्ये बसून खाणार? आवरूच आहे मी डिश मध्ये बसून खायला. बस रे, कान फरत मार नाही. कोण पण येतं आणि कोणाला पण बोलतं. अरे सिनियरिटी म्हणून काही चीज आहे का नाही? बस मला एक कळत नाही, माझी प्रतिष्ठा कमी जायले का या लोकांचा माज वारलाय. वा 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 वा. एक वडा सांबार घेऊन ये हा? आणि शेंगा. शेंगा? ए तुझ्या 2 शेंगा आहेत ना, त्याच्यावर तारू तुरू चालत नाही. घेऊन ये पटकन. दादा इथे बसू मी? का तुला जागा नाही? नाही नाही, जागा होती पण ती दुसरीनं घेतली. मग म्हटलं ती जागेवरून उठत नाही तोपर्यंत बाहेर उभं राहण्यापेक्षा ज्याच्यासोबत जागा मिळेल त्याच्यासोबत नाश्ता करू, म्हणजे ऍडजस्ट करू. बसू इथे? बस आता. मी एकटाच 12 मिनिटं करून काय करू? नुसताच बसून राहण्यापेक्षा तू बस. थँक्यू दादा, थँक्यू. दादा काय मागवलंय? मेंदू वडा मागवला मी. शपथ, मला पण एक मागवा ना. का तुला तोंड नाही? मला तोंड आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी खूप गरीब आहे, खिशात 1 रुपया नाही आणि खूप भूक लागली. एक वडा सांबार मागवा. तुम्ही तुमच्यासाठी मागवलं तो दिला तरी चालेल. नाही नाही, मला भूक लागली, मी खाणार माझं बरं. नाही दादा, नाही नाही, फुकट नकोय मला. मी फुकट कधीच काही खाल्लेलं नाही आयुष्यात. फुकट नकोय मला. त्या बदल्यात ना मी तुम्हाला जादू दाखवेन. काय बोलतेस? अरे बरं, तू म्हणा जादू दाखवणार? मग त्या जादूने डिश करून 2 डिश मागू आपण दोघे का? मला ना कधी कधी सर तुम्हाला बघून त्या हिमनगाची आठवण होते. येऊ नाही? हिमनग, ज्या हिमनगाच्या एकूण आकारापैकी फक्त 1 अष्टमांश भाग लोकांना दिसतो. तुमच्या विनोदाची खोली अशीच कुणाला कळणार नाही. किती सहज म्हटलं, किती सहज म्हटलं. डिश करून वडा सांबाराची डिश घेऊन ये. तुम्हाला हे सुचवायचंय ना की डिश करून अन्न मिळालं असतं तर देशातली कुपोषणाची, उपासमारीची समस्या सुटली असती. हे सुचवायचंय ना? नाही रे, आवड नाही. आवड नाही. अरे जे लेखक देतात ना काहीतरी लिहून, ते मला झेपत ना. म्हणजे दादा तुम्ही माझ्या कलेची चेष्टा करता? नाही नाही, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी कलेची कधीच अशी फालतूगिरी भंगच करत नाही, चेष्टा करत नाही. आय विल रिस्पेक्ट एकदम. कन्फर्म. येस. म्हणजे तुम्हाला माझी जादू बघायची नाहीये? अरे म्हणजे असं काय नाही. आता मी वडा सांबार ठीक आहे सर, ठीक आहे. पण एक दिवस सर, काय? एक दिवस मी खूप मोठा जादूगार होईन. तेव्हा 1000 रुपयाचं तिकीट घेऊन माझ्या शोला बसाल, तेव्हा विचार कराल की जादूगार समोर बसला होता, 1 वडा सांबार मागत होता. तो जर त्याला तेव्हा दिला असता तर तिकिटांचे 1000 रुपये वाचले असते. काय बोलतो? एवढा मोठा जादूगार होणार आहेस तू? म्हणजे काय? म्हणजे 1000 रुपयाचं तिकीट तुझ्या शोला असणार? म्हणजे काय? येतील लोक? म्हणजे काय? म्हणजे तुझा शो बघायला लोक येतील? हो चालेल. हे म्हणजे लक्षात राहिलं नाही. अरे म्हणजे आवडलं असेल तर मला तू जादू दाखव. मी हा आहे बघ, तुझी जादू आवडली ना तो माझा वडा सांबार तुझा. चालेल चालेल, मी जादू दाखवायला सुरुवात करतो. तो भाई और बहनों, भाई और बहनों, पेश है आपके सामने दुनिया का सबसे बड़ा कलाकार. थोडी गंमत, थोडा थरार, पण प्रयोग नाही बेकार. ज्याच्या नावाचा हाहाकार, जादूगार ओमकार. पण जादू सादर करण्यापूर्वी विनम्र सूचना. ही जादू मी स्वतःच्या रिस्कवर सादर करतोय. याचं अनुकरण करू नका, जीवावर बेतू शकेल. आणि लहान मुलांनी, हे बाळा इकडे, लहान मुलांनी आई बाबा कामावर गेल्यानंतर एकटाच काय करू म्हणून जादूचे प्रयोग करायचे नाही. नाही नाही, म्हणजे आई बाबा कामावर गेलो मी काही करणार नाही, कारण मी स्वतःच आई बाबा आहे. मला
मलाच कामावर जायला लागणार त्याच्यामुळे मला एक आवऱ्या टाइमच नसणार बरोबर. बरोबर. आवऱ्या, हा. आता मी जादूला सुरुवात करतो. हा हा तुम्ही एक आकडा मनात धरायचा, मी तो ओळखून दाखवणार. काय बोलतोस? हा. म्हणजे मी जो आकडा धरणार तर राजेश सर, विशाल दादा, जादू मस्त आहे. इथे असे सगळेच नमुने आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला प्रश्न पडतो ह्यांचं करायचं काय. तुम्ही एक आकडा मनात धरायचा, मी तो ओळखून दाखवणार. चला, 1 ते 10 मधला कुठलाही एक अंक मनात धरा. असं धरायचं हा. एक मिनिट एक मिनिट हा नाही कुठं आलं नाही. आलं नाही काय आलंय आलंय धरला शाबाश. आता मला सांगा, तो अंक, तो आकडा हा 1च्या जवळचा आहे की 10च्या जवळचा आहे? 1 मिनिट हा. ए, हा. हा. तो 1 आणि 10च्या मध्ये आहे. तुला कळणारच नाही, जाम कठीण पकडलाय. म्हणजे तो कोणाच्या जवळचा नाही? अजिबात नाही. म्हणजे बरं, मग तो 1, 2, 3, 4 यापैकी आहे? 1 मिनिट ए हा. नाही नाही? नाही तो याच्या मग 7, 8, 9, 10 यापैकी? बघायला लागेल जर ए नाही अरे जाम कठीण पकडला रे मी. जाम कठीण पकडला करत नाही. आपलं नाव काय? कदम, अरुण कदम. अरुण कदम साहेब, तो तुम्ही मनात धरलेला आकडा 5, 6, 7 यामध्ये आहे? थांब थांब बघू दे मला. ए जाम कठीण आहे रे. तुला नाही कळणार. बरं, मग तो आकडा 5, 6 यामध्ये आहे की 6, 7 यामध्ये आहे? एक मिनिट शाळे जामच कन्फ्युज करतेस तू मला जर ए दोघांमध्ये आहे. दोघांमध्ये? अरे जाम कठीण पकडला तुला. खरंच खूप कठीण आहे. या आधी मी आयुष्यात इतका कधी गोंधळलो नव्हतो. पण तरी मला माझी तपश्चर्या, माझी जादू सांगते की तुमचा जो आकडा आहे तो 6 असेल. अरे भाल्या एकदम करेक्ट बोललास. अरे मी 6 आकडा पकडलात. काय बात आहे. एक्स्ट्रीमली जादूगार आहेस तू. म्हणजे काय, मला सगळं कळतं. मी जादूगार आहे. मी हा जादूगार तुमचा आहे. वडा सांबार. मी नको हावऱ्यासारखं बघू. हे तुझं घे बस. मी जादूगार गरम आहे. मी वडा गरम आहे. घे घे. मी जादू. अरे जाम मोठा जादूगार. अरे मी 11 पकडलं. लय मोठे जादूगार आहे ना. वा वा वा. ह्याच्यासोबत लस्सी असती ना तर मजा आली असती. आहे ना, फक्त 50 रुपये लस्सी मग घेऊन ये एक. घेऊन ये. हा. ए बस रे आता बोलत ना. मी गरीब आहे, पैसे ना माझ्या घर. तुम्ही द्याल ना? मी का देऊ? तुम्हाला आणखी एक जादू दाखवेन ना. तुम्हाला ती जादू आवडली की तुम्ही लस्सीचे पण पैसे द्या. नाही 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 बघा, नाही दिलेत ना पैसे तर मी इथे भांडी घासीन. पण लक्षात घ्या, काय उद्या जर मी मोठा जादूगार झालो तर मी तुमचं नाव सगळ्यांसमोर घेऊन सांगेन की एक भला माणूस मला भेटला होता ज्याने मला लस्सी पाजली होती. काय बोलतोय? म्हणजे तुझी इंटरव्ह्यू घेतील म्हणजे काय? स्टेजवर ना तू माझं नाव घ्यायचे म्हणजे काय? मग मी मला जादू दाखव. ए, लस्सी लस्सी. मला मार्की मला शिकव. मला प्लीज शिकवणार पण मला तुमचा शर्ट आवडलाय तो द्या. सर खाण्यापुरते ठीक होतं. कपडे काढतोस आता माझं. बघा, म्हणजे मी उद्या मोठा जादूगार होणार. 1000 रुपयांचं तिकीट. हे तुमची लस्सी आणि हा तुमचं बिल. ए वाचारे बिल नंतर. नंतर दे वाचारे. मी जादू शिकतोय ना सर. तू पण ये. 1000 रुपयाचं तिकीट तुला परवडणार नाही याच्या. मग तू शिक. तू पण शिक. बघा शिकव म्हणा. जादू शिकव. शर्ट. हा काढतो. शर्ट. ओके. आता मी तुम्हाला सगळ्यात मोठी जादू दाखवतो. म्हणजे सगळ्यात वरचं टोक. जगात कोणालाच येत नाही अशी जादू. काय बोलतो? तुमच्याकडे बघूनच सुचली मला आता. वाचारे माझ्याकडे बघूनच लेखिकेला काय काय सुचतं. ठीक आहे, अडचण नाही. काय प्रॉब्लेम. ओके. 2000 रुपयांची नोट आहे. हा बघा. आहे? 2000ची नोट द्या. आता सर्वांसमक्ष ही 2000 रुपयांची नोट मी बदलणार आहे.
जय प्राजक्ता मालिन मंत्रम ब्ला 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 ब्ला. कोण काय मिळवतोय कोण काय गमावतोय जादूगार इकडे त्यांना दमवतोय दमवतोय ब्ला ब्ला ब्ला. दमवतोय दमवतोय दमवतोय. छासला 2000 डायरेक्ट 20 रुपयाची नोट केली. जाम भारी आहे जादूगार तू. चला मला मस्त जादू करतोस तू. आता एक काम कर परत ही घालो आणि 2000ची परत आण. सॉरी ती जादू मला नाही येत. अरे रिवर्स मारायला बसा. नाही नाही इतकं सोपं नाही ते. नाही येत मला. तुम्ही घ्या. चले काय बाजूगिरी आहे. 2000ची डायरेक्ट तू 20ची केली. अरे माझे पैसे. हो पण मला जेवढं येतं तेवढं करून दाखवलं ना. 2000 रुपयाची नोट होती ना माझी. चल काय बाजूगिरी. मी काय 2000ची नोट. मी काय म्हणतो मी करू का जादू? तुला पण येते? हा मला येते जादू. मी करून दाखवतो ना. द्या इथे माझा पण एक मंत्र आहे तो बोलतो मी. जय गौरम दरिद्रम मंत्रम टाना ना ना ना. लवकर लवकर जादू. हा जादू कर. कर 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 लवकर कर. कर. हे तुमचे पैसे. रे 2 रुपयाचं कॉईन. तुला मी शून्य वारवायला सांगितलं तू डायरेक्ट कमी केलंस. अरे ते मंत्र बिघडला वाटतं माझा काहीतरी. ऍक्च्युली मंत्र अरे काय फालतूगिरी आहे. ए तुम्ही दोघं थांबा जरा. तुमची फालतूगिरी बंद करा. मला माझ्या बिलाचे पैसे द्या. मला खूप काम आहे. द्या. अरे वसरे कुठून आणू. 2000 रुपयाची नोट होती माझ्याकडे. तुम्ही पैसे घालवलेत माझे गायब केलं. मी आता घालवलेले पैसे परत जादूने परत आणू शकतो. तुम्हाला पण जादू येते? हा म्हणे येते थोडी थोडी जादू. तू इकडे काय माहित? हे बघा पोरांनो जे काय मी करतोय मी माझ्या रिस्कवर करतोय. तेव्हा हे घरी जाऊन कुणी लपून बिपून काही करू नका. जाम धोका होईल. हा तर बालनो डोले मिठा. डोले डोले मिठा. 1 2 3 पाला. माझा बिल आहे. कुणी आहे का? हॅलो एक्सक्यूज मी. काय यार एका सेलिब्रिटीला तुम्ही बोलवता इथे गेस्ट म्हणून आणि आणायला सुद्धा येत नाही. असं रस्त्यावर उभं करतात. शी डिस्गस्टिंग. हॅलो हॅलो हॅलो. हा अरे मी पोचलेला तिकडे काही काळजी करू नको. हा टेन्शन टेन्शन घेऊ नको. हॅलो सॉरी सुभाष मॅडम जरा यायला उशीर झालेला आहे मला. अरे अरे बाबा अरे ऐक माझा कार्यकर्त्या. अरे सुभाष मॅडम माझ्या शेजारीच उभी आहेत का नाही? अरे हो तुम्हाला घेऊन येतो. तू ठेव फोन अगोदर. काही बोलत उगाच बसतो. सॉरी हा सुभाष मॅडम. एक मिनिट. सुभाष मॅडम नाही सुभाष दिसते का मी तुम्हाला? तेच तेच ते नाही. सुभाष नाहीये. प्लीज ज्या माणसाला तुम्ही आणायला जाता ना प्लीज त्याचं जरा नाव विचारत जा. नाही मी विचारला पण तो वासाड मला सुनील म्हणाले का नाही? नाही नाही अहो मी त्यांना बोललो. आता मुलीचं नाव कधी सुनील असतं काय हो मला सांगा. म्हणून मी तर्क लावला आणि सुभाष ठेवली नाही का नाही काही जमलं. मुलीचं नाव सुभाषही नसतं कधी कळलं. मग तुम्हाला आवडत नसेल तर आपण सुनील ठेवूया काय जमलं. सुनील आणि सुभाष हे दोन्ही चुकलेलेच आहे. चुकली नाही. माझं नाव सुहास आहे. काय? सुहास परांजपे. कळलं. अच्छा सुहास आहे का? अच्छा सुहास आहे. ते आमचं ग्रामसेवक आहेत ना त्यांचं नाव पण सुहास आहे का नाही? मग पण तो पुरुष आहे आणि त्यांना मिशा पण आहे. नाही कसं असतं ना काही नावं अशी असतात की जी मुलींची पण असतात मुलांची पण असतात. नयन किरण दया तसं सुहास. सुहास हे नाव दोघांचंही असतं. त्याच्या मध्ये तुम्ही मुलींच्यातल्या सुहास आणि त्या आमचं जर सुहास आहे तर बाप्यांच्यातलं आहे. पण बरं झालं मिशन नाही तर लय गोंधळ झाला. काय पुन्हा तेच बोलतात. गंमत केली. एक तर तो बसचा ड्रायव्हर त्याने मध्येच सोडलं मला. काय सांगता वा? आणि म्हणे जा. अरे जा काय जा. शांत मी कुठे अशी अनोळखी गावात जाणार ना सेलिब्रिटी भाई. शांत व्हा. मी आता आलोय ना तुम्हाला न्यायाला. माझं कामच आहे. ओके एक काम करा. अशा उभ्या राहा. उभ्या. फोटोज. फोटो नाही हो मी तुम्हाला गालगुच्छ देतोय. काय
काहीतरी फालतूगिरी करू नका तुम्ही. ऐका. नाही गालगुच्छ वगैरे तुम्ही काय घ्यायचं नाही. अहो, तसं आधीच सांगते मी तुम्हाला. अरे, एवढ्या लांबून तुम्ही आल्यावर गालगुच्छ तुम्हाला द्यायला नाही नको. गालगुच्छ वगैरे काय घ्यायचं नाही, please. नाही नाही अहो, तुमचं स्वागत करायचं म्हणजे मी गालगुच्छ तुम्हाला द्यायला नाही. मला तुम्ही स्वतः येतं. फालतू काहीतरी बोलू नका प्लीज. तुम्ही जागेवर बसा. तुमच्या मागं मागं फिरू काय गालगुच्छ द्यायला. तुम्ही गालगुच्छ घेऊच नका ना पण बोलू. बाप्पा तुम्ही हा बाई इथं हा घ्या गालगुच्छ तुम्हाला. याला पुष्पगुच्छ असं म्हणतात. होय काय हा. मग गालगुच्छ कशाला म्हणतात. ते झाला पुष्पगुच्छ देऊन झाला. होय होय निघायचं आता आपण. नाही, निघूया ना. आता तुमचं स्वागत झालंय. हा. आता स्वागत गीत झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडी नाही ते सोडणार आहे. तिकडे सगळं करा ना, इथे रस्त्यात नको प्लीज. अहो रिवाज आहे आमच्यात तो. अहो तो तिकडे पाहणार रिवाज. अहो नाही भाऊ वराटतील तुम्हाला आणाय पाडलं स्वागत गीत का नाही सादर केलं त्यांच्या अरे सोबत. बापरे. तुम्ही गप्प बसा. हे वाजवा रे. अग शालू धोका दे गो मैना. अग शालू धोका दे गो मैना. शालू धोका दे गो मैना. फुगडी नाही आणली रुसली समैना. फुगडी नाही आणली रुसली समैना. शालू धोका दे गो मैना. कसं वाटलं. छान आवडलं ना. निघूया आपण आता. निघूया ना एक मिनिट. Please. निघूया हा निघूया. चल चल. हॉटेल जवळ तरी आहे का. हा इथं 5 मिनिटावर आहे. थँक गॉड. म्हणजे चालत गेली ना तर 15 मिनिटं लागतील. हा म्हणजे हॉटेल ब्लू लगून नावाचं हॉटेल आहे. बर. जावे चालत कशाला. नाही जरा पाय मोकलं होतील आणि तेवढ्यात आपली जवळीक पण निर्माण होईल. काही दमडक वगैरे करायची नाहीये. चला पहिल्यांदाच. नाही, जावे थांबा जरा पहिल्या तिकडे फोन करू दे हॉटेलवाल्यांना. आहेच का अजून तुमचं? तसा नवा जंगी तयारी केलेली ना तिकडं. जंगी हा तयारी वेळेत जर फटाक्या वाजल्या नाही बर. तर भाऊ मला बर, ठेवू- करा, मग? फोन करा. हा, मग? अहो खालती नका ना बसू. हे इथंच आहे काय तुम्हाला काय करणार आहे गावातला आमच्या. हॅलो की काय काय सांगतोस काय वाचड्या. हा अरे देवा. काय झालं. नाही मी अजून कॉमेडी मॅडमला आणली नाही तिकडे. नाही ना नाही मी बघतो सगळं बघतो काय टेन्शन घेऊ नको. हा चल ठेव तू फोन. काय प्रॉब्लेम आहे का काही. काही नाही त्या हॉटेलवर पोलिसांची धाड पडली आहे. काय? हो नशीब आपण तिथं पोहोचलो नाही आता आपल्याला रंग्यात पकडला असता. नाही पण काळजी करण्याचं काही नाही. काय भाऊने आपल्याला एका फोनवर सोडवला असता का काय नाही. काय बोलताय तुम्ही. अहो केवढी इज्जत आहे गावात माझी. अहो मुळात ज्या हॉटेलवरती धाड पडते अशा हॉटेलमध्ये व्यवस्था केली तुम्ही माझ्या राहण्याची. नाही मी हो व्यवस्था नाही मी तिथे राहणार नाही. नाही तर उदय भालेराव आहेत ना उदय भालेराव त्यांनी व्यवस्था केलेली आहे का नाही. मग तुम्ही चेक करून घ्यायचं ना. आता चेक आता त्यांना विचारा का नाही काय उदयराव बरोबर आहे का नाही. आणि मुलात कसं त्यांचा जुलवाजुलव करायचं काम आहे का नाही. आता 3 भावांची लग्न तच जुलवतायत. आता त्यांना वाटलं आपण एकत्र हॉटेलमध्ये राहिलं तर एका दिवस आपलं जुलेल म्हणून काय काही नाही असं काहीही होणार नाहीये. काही जरी झालं नाही ना. आणि हो काय उदयराव पूर्ण बरोबर तुमचं काय झालं. नाही तुमच्या टीव्हीतल्या आयशीला पण माहिती नाही आणि ह्या आयशीला पण माहिती नाही. पण आम्हाला सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे. निघायचं. नाही निघा. मी त्या हॉटेलमध्ये राहणार नाही. मी आधीच सांग. ठीक आहे मग माझ्या घरी चला बायको पण घरात नाही आहे. नाही चला कार्यक्रम झाला की निघून जा. काय रात्रभर तिथं थांबायचं नाही मला तुमच्या घरी सुद्धा यायचं नाही. त्या घाणेरड्या हॉटेलमध्ये सुद्धा जायचं नाहीये. तो कार्यक्रम आहे ना जिथे तिकडे जाऊया आपण. तिकडे जाऊ. काय शर्यती फर्यती आहेत हा, त्या. हा. मी जशी आहे ना तशीच जाते. चालेल. कशाच्या शर्यती आहेत. ती म्हैशी धावण्याची शर्यत आहे. म्हशी धावणार तिथे मी काय करणार येऊन. मी काय सेलिब्रिटी आहो ना. मग सुपारी घेतली होय ना. मग तिथं काय तुम्ही लाल साडी नेसायची असा लाल झेंडा असा हातात घ्यायचा आणि असा उभं राहायचा आणि म्हणायचा 1 2 3 आणि लगेच मागायचा की शर्यत सुरू. काय एक मिनिट हा? त्या म्हशी अंगावर आल्या माझ्या हा. आणि मला काही दुखापत झाली तर. मग वरडा गा बायगा मारला म्हैशीने मारला र द्यावा असं वरडा. तुम्ही काय बोलताय. तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. कळतंय म्हणजे? हे बघा मी तिथे येणार नाहीये. हा. मला नाही यायचं. मी निघते. सुपारी घेतली सेलिब्रिटी आहोत तुम्ही. अरे म्हणून काही हा काही म्हणजे त झाला की आमचा जो रामी आहे ना त्याच्या पानाच्या गादीवर तुम्हाला यायचं आहे. एक मिनिट मला हे काही सांगितलेलं नाही भाऊनी. काय सांगितलं नव्हतं मी आता सांगतोय ना तुम्हाला. अहो याला काही अर्थ आहे का. अहो, असं कसं फक्त 2 मिनिटाचं काम आहे. अरे यार काय आहे रम्या असा पान बनवून देईल तर तुम्ही तुमच्या हाताने खायचं. भावना भरवायचा. नाही. मग लगेच कार्यकर्ता आमचे तुमचा फोटो काढतील. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी विरोधकांची दानादान आणि सुभाषने भरवला भावना पान. सुभाष नाही सुहास. सुहास तसं काय हे ह्या 2 गोष्टी कॅन्सल आहेत.
इथनं जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे ना तिथे हा, जायचं हा. तो सुरू झाला रे झाला की मी लगेच तत्क्षणी तिथनं निघणार आहे. हो असं कसा? हा ते कला केंद्र त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते आहे. कला केंद्राचं उद्घाटन? मग हो लावणी पण तुमची ठेवलेली आहे का नाही? मी काय नाचबीज करणार नाही, मी लावणी बिवणी करणार हो, नाही. असं काय म्हणता बाय? लोक आमच्या तोंडात शेण घालतील माहितीये. लावणी सगळीकडे तुमचं फ्लेक्स लावलेला आहे. हा सुनील मॅडमचा डान्स आहे म्हणून काय लोक काय म्हणतील? मी काहीही याच्यातलं करणार नाहीये. हे बघा काय मला त्या शर्यतीत जायचं नाहीये, मग? त्या पानाच्या टपरीवर सुद्धा जायचं नाही, वा, मला असं- त्या कला केंद्रातही जायचं नाहीये. मी चालले हो, अहो, थांबा. कुठे चालली होय? आता परत जायला एसटी आहे तुम्हाला? आता जी एसटी आली ना ते आता उद्या डायरेक्ट येणार आहे परत जायला. ठीक जा. आहे ठीक आहे ना. हा. उद्या सकाळी येणार आहे एसटी, हा. तोपर्यंत मी इथेच उभी राहणार, मी येणारच नाही गावामध्ये, इथेच थांबणार आहे मी. इथं थांबणार आहो? हो. मग भोगा आपल्या कर्माची फल. मला काय करायचंय? म्हणजे शकुंतला येईल ना इथं, शकुंतला तेव्हा तुम्हाला कळेल. कोण शकुंतला? गेल्या वर्षी शकुंतला म्हणून आहे ना ती सुपारीसाठी या गावात आली होती. तर असाच हट्ट तुमच्यासारखा केला. ती म्हणाली मी इथंच राहते. ती इथंच राहिली कायमस्वरूपी. इथंच राहिले कायमस्वरूपी म्हणजे? म्हणजे ती स्वर्गवासी झाली, भूत म्हणून फिरते इथे. काय बापरे. घाबरू नका, घाबरू नका. मी कोकणातला आहे ना, माझ्याकडे सगळे उपाय आहेत. हा, मी चिपळून जाय का नाही, काळजी अजिबात करायची नाही. हा. ए वासाड्या तुझा काय आहे? तुझा काय आहे? लिंबू नाही, मी लिंबू वगैरे काय काढीत नाही आहे. हा आला लगेच मारा मारीन मग येऊन का सांगून ठेवतो तुला. हवेतल्या हवेत कुणाशी बोलताय? हा एक नवीन भूत आहे. हा नेहमी माझ्या मानकुटीवर बसलेला असतो. देवाशे फोटे तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे जालीम उपाय आहे. ही घ्या सुपारी. सुपारी? हा ही सुपारी तुमच्याकडे ठेवा. हा तुम्हाला सांगतो इथे ही स्टोरी तिची शकुंतलाची. रात्री 12 वाजता हवेची झुलूक येईल पहिली. आता तुम्ही वरून बघाल तर 93 फूट उंच. तर 93? हा म्हणजे भूताना ना उंचीची मर्यादा नसते. काय समजली? मागच्या वेळी मला भेटली होती तेव्हा 168 फुटाची होती ती. तुम्ही मोजून बघितले? नजरेनं मोजली आहे मी, मला सवय. काही समजली? असं सगळं आहे. पण तुम्ही घाबरायचं नाही. ती तुम्हाला आवाज देईल. शकुंतला, सुभाष मॅडम. सुभाष नाही, सुहास. सुहास. अरे ते भूत पण मला सुभाषच म्हणणार आहे. ते तुम्ही कॉमेडी आहे ना, कॉमेडी टीव्हीत म्हणून ते म्हणणार आहे. तर ती काय म्हणेल? सुभाष सुपारी दे. हे घे. नाही लगेच घाई नाही करायची. बर. सुपारी मागतलं तर पान नाही द्यायचा. पान मागतला तर तंबाखू नाही द्यायचा. तंबाखू मागतला तर चुना नाही द्यायचा. चुना द्यायचा द्यायचा. पण कात नाही द्यायचा. का? त्याला घुटमलत ठेवायची तिला. म्हणजे काय माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र करून दिल्या ना तर ती पानाचा विडा करेल ती खाय. मग तिचा आत्मा असा तृप्त व्हायला आणि आहे. काय नाही लिंबू बिंबू काय नाही, ही वेगळं आहे सगळं. सुपारी खाली घ्या. लिंबू नाही ना? नाही लिंबू कुठे काय? अंधश्रद्धा कशाला नाही, असं पसरवतो रे? कुठं काय काय कुठं काय देवाच्या पत्त्यानं सांगा हवं तर. मला भूत म्हणतो तू? नाही भूत नवं. हे भूत आता तुझा पिच्चा छोडणार ए, गप रे भाऊ, ए, काय, 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 काय? ए, 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 अरे, ए, मारू नये. म्हणजे हे मारू नये, प्लीज. ए, मी वासाला मारतो. अरे ए, मला वाजव नका. नमस्कार. तर मी आहे प्रसाद खांडेकर. मी हाडाचा थिएटरवाला आहे. म्हणजे हाडं दिसत नसली तर मी हाडाचा रंगकर्मी आहे. आताच माझं एक नाटक होतं, त्याला पुरस्कार मिळाला. बिजंडातून उमलले परागकणाचे पुंके सर. वा वा. तर मला ना असं सतत नाविन्याचा शोध घेण्याची सवय आहे. सो मी आता असं ठरवलंय की कोकणात येऊन दशावतार ह्या परंपरेचं शिक्षण घ्यायचं, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं. म्हणून मी स्वतः ह्या कोकणातल्या दशावतार नाटकात एका काम करतो. मी खूप एक्सायटेड आहे. रावणचं कॅरेक्टर आहे. म्हणजे मी त्यांना म्हटलं मी कसा प्रोसेसवाला ॲक्टर आहे, सो आपण गेटअप बिटअप करूनच आपण करूया असं मी त्यांना म्हटलंय. आता फक्त ती लोक यायची खोटी. मी एवढा ना एक्सायटेड. दाकर म्हणे नु टायमावर इलस एकदम. होय तर. बाकी मानला तुमका म्हणजे एवढ्या लांबसून हायसर दशावतारी नाटक करायला तुम्ही आलात. होय, होय. हा? पण मी पण तुमचं नाटक बघितला. हा? माझं कोणतं पाहिलं? काय तर नाव त्याचा
अंड्यासून मळलेला केसर. नाही अंड्यातून मळलेलं नाही तसं नाही. अंड्यातून मळलेलं केसर नाही, बिजांड्यातून उमललेले परागकणाचे पुंकेसर. पुंकेसर. हा असं आहे ते. पण काय कळलं नाही हो. नाव नाही कळलं. नाही नाटकच कळलेलं नाही. पण आपलं नाटक काय आता माहिती आहे ना. रावण, बिभीषण आणि मंदोदरी. आता तुम्ही रावण प्रमुख भूमिकेत म्हटलं, तुम्ही इथं. बिभीषण मी स्वतः करतोय. हा आणि पण मंदोदरी कुठे आहे? ती पण महत्वाची आहे ना. मंदोदरी हा तिची पानटपरी. हा मंदोदरीची पानटपरी. हा ती अशी. हो म्हणजे वडलोपारची धंदा आहे त्यांचा. चुना लावायचा. म्हणजे त्यांनी आतापर्यंत चालू ठेवलेला आहे. ती येईल तिची टपरी बंद करून ती येईल, आपण आपला चालू करूया. सर नाही चालू करूया, पण स्क्रिप्ट वगैरे कुठे? म्हणजे असं कसं डायरेक्ट चालू करा? स्क्रिप्ट कशाला? आमच्या बाप जन्मात कोणी स्क्रिप्ट बघितलेलं नाही. सगळे डायलॉग इथं असं तोंडावर चाट चाट चाट. मी सांगतो तुम्हाला, सगळं सरावाने होणार आहे. हा ही मंदोदरी खैरवली. इला इला ही हा हे हाव हाय हे काय? ही आपल्या नाटकातली मंदोदरी प्रभा मोरे. काय झालं? बायको सर. मी याच्या बरोबर सीन करायचा. मग काय झालं? आपल्याकडल्या सगळ्या नाटकांमध्ये स्त्री पार्ट हाच करतो. मास्तरांनो चुना देतोस ना. हा बरेच दिवस तंबाखू खाल्लाय नाही ना. मंदोदरी चुना मागते. म्हणजे एकदा बार भरला का दरबार रंगला म्हणून समजायचा. हे कोण? माझं घो. हे बघा शिवाय देऊ नका, आपली अजून ओळखही झाली नाहीये. घो म्हणजे शिवी नाही हो. नवरो नवरो माझं ना. रावणाची भूमिका करतोस ना. मी रावण करतोय, पण तुम्ही? मी लंबोदरी. अहो हा मंदोदरीला लंबोदरी बोलला. नाही हो, त्या मंदोदरीच म्हणतो. तुम्हाला ऐकायला लंबोदरी अहो आत्ता तोंडावर लंबोदरी बोलला. मी लंबोदरी आत्ता बोलला तो. म्हण रे लंबोदरी. गे बाय माझे. खरं आहे हो. एवढ्या वर्षात कळलं नाही आम्हाला. म्हणजे आम्हाला सोडा प्रेक्षकांना पण कळली नाही. तर जाऊ दे. लंबोदरी म्हणा दे, नाहीतर एम्ब्रॉयडरी म्हणा दे. सगळ्यांना माहिती आहे मंदोदरीच करता येतात. नाही मुळात हे बघा तसा प्रश्न तो नाहीये. डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही डिक्शन सुधारवा. तो जर मंदोदरी बोलताना लंबोदरी ऐकायला येतं ना, म्हणजे डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. डिक्शनात तुम्ही सुधारणा करा. हा 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 हा. डिक्शन म्हणजे मेल्या. डिक्शन म्हणजे मी माझ्या चुलत्याकडे गेलो होतो ना गिरगावला. तर माझ्या चुलत्याने काय दाखवलं. मी असं ओझरता बघितलं. असं काहीतरी लांब होता. एक मिनिट. लेट स्टॉप दिस डिस्कशन. डिक्शन म्हणजे वाद्य नाही. मग डिक्शन म्हणजे उच्चार. मी उच्चारांबद्दल बोलतोय. डिक्शन म्हणजे उच्चार. हो. मग ह्यानं काय बघितलं नाही? म्हणजे चुलत्यानं तुला ओझरता दाखवलं ना काय डिक्शन म्हणून? ऐका अहो डिक्शन उच्चार. या काय माका लवकर काय तर सुरू करा. माका वेळ का माल येऊ तो ऐका खांडेकर मग बघा कसं आहे. नमन झाल्या पहिली एंट्री. ठीक आहे. म्हणजे कसं मीच तो लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण. काय माझा बंधू बिभीषण, ज्यानं माझ्या विरोधात दंड थोपलेला आहे. बोलवा त्यांना. काय तुमका? प्रकांड पंडित दशानन शिवभक्त रावण. ओके हा फाईन होईल. मला सांगा मी एंट्री कोणत्या विंगीतून घेऊ? एंट्री ना हा मागचा पडदा आहे ना, तर वर उचलायचा नाही यायचा. म्हणजे हा मागे अख्खा दरबार लावला, तो पिलर उचलायचा आणि मी यायचं. सगळे असेच जातो आम्ही. हो आमचे सगळे कलाकार असेच येतात ना. ओके फाईन. मी रावण साधारणतः असा कोल्ड ब्लडेड वगैरे करू का? कोल्ड ब्लडेड. चला फक्त वाक्य तास ठेवा. मिसतो महत्वाचा लोकांना कळू काय नाही तर वांदा होतील. ओके फाईन करतो मी. नो प्रॉब्लेम. राजाधिराज लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण येत आहे. ये
मीच तो प्रकांड पंडित आहे गे दशानन बाई माझी रावण माझ्या सख्या भावाने मला देवा धोका दिला. सख्या बोलवा त्याला बोलवा. मीच तो कसं वाटलं? मास्तरानू हे रावण की बिना मांसावर तो श्रावण एवढो रावण नाही लोक शान घालते नाही नाही हे बघा गावकर नाही सांगताय पाहुणे अहो रावण म्हणजे कसा वाजत गाजत आला पाहिजे. वाजवा. मी तो लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण. हे बघा असा बोलशाल ना तेव्हा मांडीवर थाप मारा. तुम्ही हैसर थाप मारलो ना तो थैसर पकडतो. अहो हो पण तुम्ही ह्याच्यात हे असं करता बरोबर नाही वाटत. तुम्ही नका करू. तुम्ही कशाला मांडीवर थाप मारताय? तसं नाही हो मी तुमच्या डायलॉगला नाही माझे डायलॉग असतील ना तेव्हा मी मारतले. म्हणजे हा माझे डायलॉग असत ना काय चूक केली सांगा नाथा मारतले माहिती तुमच्या डायलॉग नाही. मंदोदरी का अशी थाप मारे? ती मंदोदरी की मांडीदोरी ती का मारेल थाप? त्याचं काय आहे त्यांनी हैसर थाप दिला का त्यांनी थैसर थाप पकडायला सोपा जातं. मान्य आहे पण हे बघा मी ना जरा वेगळं वर्क केलं. मी असा विचार केला की मी क्लायमॅक्स पर्यंत हळूहळू राग वाढवेन माझा ना. आणि चौसर लोक गेली म्हणजे अहो इथं 30-40 गावांमधनं लोक जमतात तर शेवटच्या मळ्यात बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत तुमचा आवाज गेलो पाहिजे. तुम्ही दिसलो पाहिजे. हा पण आपण कॉलर माईकची लेवल वाढवूया ना. आवशी खावरान कॉलर माईक. अरे इथल्या नटाचे कॉलर माईक इथं त्याच्या घशात. वा आणि लेवल जर वाढवायची झाली ना तर इथनं पोटाच्या बेंबी पासून चल कर आता. नाही मी ओके माका वाटतं मास्तर ह्याका नाही जमा नाही जमतं, जमतं. नाही, मी करतो. बारकोय ना त्या आपण नाही थांबा ना मी करतो. जमता तुमका होणार ते होणार. मोठ्यान पाहुण्यानू ह्या कशा जोड्या आहेत व्यवस्थित केलेल्या तशा व्यवस्थित जोड्या करा. उजवा पाय ना डावा हात. अच्छा असं आलं पाहिजे. तर सगळ्या जमताल. मीच तो शिवभक्त दशानन प्रकांड पंडित मांडीवर थाप मारा. रावण बोलला ना. मीच तो प्रकांड पंडित शिवभक्त दशानन रावण. असं नाही हो. विभीषणाला बोलवा. नाही ते बोलवतो पण मांडीवर थाप अशी नाही मारूची. हा नाजूक मारा ना. हा आणि तुमच्या मांडूचा आवाज जोरदार येतो ना माहिती आहे. तुमच्या मांडीचा क्षेत्रफळ बघा 10 एकर 10 एकर. आमचा काही 2 गुंठा फक्त बाई. अरे आम्ही जर थाप मारलो ना अशी थाप तर 4 बोटी मोकळं राहतात माहिती तुम्ही. मी एक काम करतो. मला आता हे कळलंय मला काय करायचं. मी उद्यापर्यंत वर्क करून येतो. आपण तुमच्या इंटरव्ह्यू पासून करूया का? मला तेवढा वेळ म्हणजे मी प्रोसेसवाला ऍक्टर ना मला वॉर्म व्हावं लागतं. चालत काय नंतर काय मीच येता त्यामुळे सगळं मी सांभाळत आलाय. बुवा म्युझिक द्या बघू माझ्या एंट्रीची. आला विभीषण देतो हा दूषण रावणाला विचारिता. आला विभीषण देतो हा रावणाला विचारिता. हे बघा ह्या मुवमेंट मागचं इंटेन्शन नाहीये. हे मुवमेंट करायची गरजच नाहीये. इंटेन्शनच नाहीये. नाता त्याच्या बरोबर वागडा नाता त्याच्या. आला विभीषण रावणाला विचारिता. आला विभीषण आला विभीषण आला विभीषण रावणाला विचारिता. असा गेला की थैसर काय असा आला विभीषण देतो हा दूषण रावणाला विचारिता. रावणाला विचारिता.
थोरल्या बंधूना विभीषणाचा प्रणाम. हो यांची एंट्री घ्या. आली मंदोदरी झाली का बावरी रावणाला विचारी जा. आली मंदोदरी आली मंदोदरी आली लंबोदरी लंबोदरी आली बावरी रावणाला रावणाला विचारी जा. आली मंदोदरी आली लंबोदरी आली बावरी रावणाला विचारी आणि विचारी जा. रावणाला विचारी जा. रावणाला विचारी जा. भावाजी हो भावाजी भावाजी मी आले लंबोदरी. अहो लंबोदरीच बोलतो तो. लंबोदरी नाही सांगा त्याला. तू घाबरव रे. काय झाले तुम्ही एवढे चिंतेत का? भिशीवाले भावाजी. भिशीवाले कुठले हो? विभीषण भाऊजी ना. भिशीवाले भिशीचा फोडता. विभीषण भाऊजी आहेत ना ते. विभीषण भाऊजी भाऊ काय चुकले माझे काय चुकले माझे त्यामुळे माझ्या आयुष्याची फडफड झाली. माझ्या आयुष्याची तो तंबाखू थुका नाही तर गिळा. डायलॉगची फरफट होतं याच्यात. मंदोदरी तंबाखू गिळला हो. तंबाखू हात होतो ना नाही तर डायलॉग काय फरफटले नसते. हा. नाथा नाथा हो काय केलं ते नाथा. सीता माईला तुम्ही इथे का म्हणून आणलं सांगा मला. अहो माझ्यात काय कमी होतं. माझं सौंदर्य माझी अशी तुकतुकीत कांता असून देखील तिची तुम्हाला का भुरळ पडावी नाथा सांगा. नाथा सांगा नाथा सांगा ना. नाही हे खोटं आहे. असं नाही होतो. अहो ही थुकथुकीत काढते हो. तुकाविषयी वाटावी अशी काढते हो. हे कास्टिंगच चुकलं. आपण नवीन कास्टिंग करूया. बघा प्राजक्ता माळी वगैरे माझ्या ओळखीची. आपण त्या रोल काय चाललंय काय साहेब तुमचं? काय चाललंय काय मगापासून काय बोलता होय? हा हे बघा हे आमचं नाटक आहे. आम्ही असंच करतो. आम्हाला ना संहितेची गरज असते ना रंगभूषेची ना नेपथ्याची. संहिता आमच्या तोंडावर एक बाकडा आमचं नेपथ्य आणि रंगभूषा बोलाल तर आम्हीच केलेली. आम्ही अशीच नाटकं करतो. हे बघा नाटक आम्ही पण करतो. प्रश्न तो नाहीये. होय ना. मग मला सांगा तुमचं नाटक किती वेळ चालतो? विथ इंटरवल नियर अबाउट 2.25 तास. वा वा वा. आमचो दशावताराचो खेळ रात्री 10ला सुरू होतो तो दिवस उजाडेपर्यंत. मला सांगा तुमच्या नाटकाला प्रेक्षक किती असतात? 300-400 हाऊसफुल झालं तर 1000. बुकिंग नसलं तर 30-40 पण वांदे. बस. अहो आमच्याकडे बुकिंगचा प्रश्नच नसतो. 30-40 गावातले लोक नुसती दशावताराचा खेळ बघूक जमतात. आणि तुमच्याकडे तर काय काय नटांचे पाठांतराचे वांदे आहेत. इथं दशावताराचा खेळ फक्त आमचाच नाही तर आमच्या प्रेक्षकांचे सुद्धा तोंडपाठ असतात. लई वेगळा खेळ आहे हो. म्हणजे सध्या या खेळाला कुठं चांगले दिवस नाहीत पण आजही आम्ही गावागावात गेल्यानंतर दशावतारी इला रे अशी हाक ऐकली ना गावकऱ्यांची की सगळ्यांका बळ मिळतं. म्हणजे तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसत नाही ना. एकदा आमच्या प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन बसा. तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसेल. आणि तुम्हाला फरक कळेल तुमच्या नट्यांमध्ये आणि आमच्या मंदोदरीमध्ये. साहेब तुम्ही जावा. तुम्हाला नाही छापायचं. नाही होईल होईल. अहो बरं वाटेल तुम्हाला. हळूहळू इथे चप्पल काढा. सावकाश सावकाश. हा हो. आई शपथ डॉक्टर डिस्पेन्सरी नंतर डायरेक्ट बहुतेक गरब्यालाच जाणार आहेत. कुठल्या ग्राउंडवर जाणार विचार येत होता. एक मिनिट. गुडघे शाबूत आहेत का? घरी बेडवरची चादर बदलायला सांगितली तर गुडघे दुखतायत आणि आता ग्राउंड विचारताय. घरी वेळीच खेळला असतात ना.
गुड मॉर्निंग डॉक्टर प्राजक्ता. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. काय नाव काय तुमचं? मी पंढरीनाथ कांबळे. बरं, आणि ही तुमची मुलगी? अहो माझी बायको आहे. हो सॉरी सॉरी सॉरी. बरं बरं. काय काय प्रॉब्लेम काय तुमचा? पाठांतर. बाकी सगळं एकदम व्यवस्थित, बाकी काय प्रॉब्लेम नाही. माझे अजून एक पेशंट आहेत, अरुण कदम. हा. त्यांचाही सेम प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक काम करा, बुधवार गुरुवार त्यांच्या बरोबर परफॉर्म करा. अरे बापरे. म्हणजे त्यांच्या टेन्शनमुळे तुमचं पाठांतर होईल. लोहा लोहे को काढता है. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. चला चला. अरे यार, आता काय विसरला? अरे विसरलो नाही रे. पाऊस सुरू झाला यार. पाऊस काय आता काय लवकर थांबेल असं तरी मी वाटतं. तुम्हाला सांगितलं होतं की नाही, घरातून निघताना छत्री घेऊन निघूयात म्हणून. हा. पण नाही, काय म्हणालात, आता काही पाऊस येणार नाही. हा. वेळेवर न यायला तो काय तुमचं वाक्य आहे? ए बाळा, हा पाऊस थांबेल असं वाटत नाही. एक काम करूया, थोडा वेळ इथेच थांबूया आता. आणि मग छत्री घ्यायला सांगत होते ना मी. बरं, हा दे, ठीक आहे. पाऊस उचलला चला. वेळ वाया गेला नसता. एक्सक्यूज मी, डॉक्टर चालू आहे? काय डॉक्टर चालू आहे? चेहऱ्यावरनं बाई साधीच वाटते, पण हल्ली काय कोणाचा अंदाज देता येत नाही ना. काय भरोसा नाही. काय वाचरा, कसं नाही विचारते? डॉक्टर चालू म्हणजे दवाखाना चालू आहे का काय विचारते मी? नाही. दवाखाना चालूच आहे आणि तुम्ही आतमध्ये आलाय. एक काम करा, हे सगळं बंद करून ठेवलं तरी चालेल. हा, दवाखाना चालू आहे. सॉरी सॉरी सॉरी. अहो, पण हा माणसांचा दवाखाना आहे. बघा, मला वाटलंच हा कावळा आहे. ये वाचार्य, मी काय कावलाय काय? हा, दवाखाना चालू आहे. जा जा जा, पटकन जा. अरे ते काढून जा ना. हा, हे सगळं काढून जा इकडे. हा हा. अरे पच्चाक पच्चाक करत ते गंबूट घेऊन जाणार आहे, ते पण काढून ठेवा ना इथे. हा, आणि हा बुटच काढा, नाही तर पाय काढायला. गॉगल गॉगल घायला ना गॉगल तुमचा. गॉगल घेऊन घ्या. गॉगल घायला असे कसे जाता दे. डॉक्टरकडे? नीट हातपाय धुवून जा, तिकडे मागे हा, तिकडे, हा. कडक आहे. हा, स्वच्छ होऊन जा. चल चल चल, घे उचल अहो नको, हे लोकाच आहे ना, कसं दिसतं ते? लोकांचं आहे काय? पुढचं अक्कस किट ह्याच्यावरच आहे. घे, रिहर्सल नाही केली आहे. हा गॉगल. एक मिनिट. छत्री घे तू, छत्री घे. एक मिनिट. बसून घाला, बसून घाला. लवकर पटकन. एक्सक्यूज मी, सॉरी हा, पण तुम्ही माणसा छत्रीने कोडी घातला असं बहुतेक वाटतंय म्हणा. नाही, फक्त आम्ही छत्री आणि रेनकोट घेतलाय. मांजाचा कुठला सीझन? मांजा संक्रांतीत ना. आता संक्रांत सालीत वाजवेल ना, तेव्हा कळेल तुला वाजवायला. तुम्ही हे मांज चोरलेला आहे. ओ, याला काय अर्थ आहे? तुम्ही सरळ सरळ आम्हाला चोर म्हणताय? ही छत्री बघा, ही लेडीज छत्री आहे की नाही? मग ही तुमची कशी असेल? हो, मला लेडीज आवडते. छत्री मला लेडीज छत्री आवडते. हे बघा, लेडीज घड्याल, मग लेडीज रुमाल. आवडच काय, म्हणजे बायको पण लेडीज आहे. म्हणा ना, असं फुलांचं सगळं आवडतं. म्हणजे फुलांचं शर्ट, फुलांचं घड्याल, फुलांची चरडी. चढी ही चढी. म्हणजे माझी शाळा पण महात्मा फुले प्राथमिक शाळेमध्ये मी होतो. मला नीलू फुले आवडतात. म्हणजे आमची जी डॉक्टर आहे ना, ती पण फुलांची काळजी घेणार आहे, प्राजक्ता माली. हे बघा, तुम्हाला फुलांचं जे काय करायचंय ते करा, पण तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, ही छत्री आमची आहे. अरे वाचार्या, ही छत्री माझीच आहे. मी त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे, यू. कुठे लिहिलंय तुम्ही? दाखव. कुठे बघा, एका छत्रीवर नाव लिहिलंय, यू. वसाऱ्या, ओ काय ओ, गाडी कुठे लगेच स्टार्ट केलं? यू मी लिहिलंय ते छत्रीवर. काय खोटा ना माणूस आहे हा?
मी स्वतः लिहिला याच्यावर येऊ तो तुम्ही आता बघितलात आणि स्वतः लिहिला असं सांगताय हा? नाही नाही मला सांगा तुम्ही म्हणताय ना तुमची छत्री आहे मग तुम्ही यू का लिहिलाय ते सांगा. मी माझ्या छत्रीचं त्याच्यावर नाव ठेवलेलं आहे काय यू अश्विनी. तुम्ही तुमच्या छत्रीचं नाव ठेवलेलं आहे हा आणि अश्विनीचं स्पेलिंग यू वरनं सुरू होतं. असं नाही असं नाही असं नाही नाही असलं मला वाटलं यू वरनं स्टार्ट होत असेल ते काय माझं नाव सुद्धा यू वरनं स्टार्ट होतं. काय स्पेलिंग तुमच्या नावाचं? URINKUDUM. युरिन कुडुम. तुम्ही तुमचं स्पेलिंग युरिन कुडुम असं लिहिता. अरे मग पॅथॉलॉजी मध्ये डॉक्टरला टेस्ट करायला बाटलीत भरून काय आरून देता? ते काही महत्वाचं नाही. ही छत्री माझी आहे आणि यू वरनं अश्विनी युमरेला यू महत्वाचा आहे. दादा मी खरं सांगते तुम्हाला शपथ ही छत्री माझी आहे हो. या छत्रीसाठी तुमच्याशी खोटं बोलेन का सांगा ना. अच्छा ठीक आहे एक वेळ बाई माणूस आहे म्हणून मी सोडून देतो. थँक्यू. अरे वासरे पण तो रेनकोट तर दे. हा रेनकोट तुमचा आहे? म्हणजे पावसात तुम्ही छत्री आणि रेनकोट असं दोन्ही घालून फिरता? अरे जगातला कुठलाही महामूर्ख असं करणार नाही. नॉनसेन्स. म्हणा तुम्ही मला महामूर्ख पण हे असंच आहे. कारण मी नाही हे छत्री घेऊन जातो ना रस्त्यातून तर बाहेर पडलं ना का गाड्या येतात ना पटाकन चिखल माझ्या अंगावर उडवतात मग सगळे माझे कपडे खराब होतो म्हणून मी रेनकोट घालतो. हे बघा हा रेनकोट माझा आमचा रेनकोट. अरे हा रेनकोट माझा आहे. माझा आहे हा रेनकोट माझा आहे. माझ्या मुलीचा रेनकोट आहे हा माझ्या मुलीचा. मी सकाळी ऑफिसला निघालो तर धो पाऊस पडत होता. मी छत्री शोधत होतो तर मला छत्री सापडे ना. तर माझी मुलगी म्हणाली बाबा बाबा हा माझा रेनकोट घालून जातो. मी म्हटलं बाळा मी जर रेनकोट घालून गेलो तर तू अशीच जाशील ना पावसात भिजशील ना बाळा. तर माझी मुलगी म्हणाली बाबा माझा बाबा इतका घामाने भिजतो माझ्यासाठी दररोज. मी एक दिवस पावसाच्या पाण्याने भिजले तर काय होईल. मी म्हटलं बाळा पण तू पावसाच्या पाण्यात भिजलीस तर तुला थंडी भरेल ताप येईल तुला. तर ती म्हणाली माझा बाबा आहे ना माझ्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला. आणि म्हणली की बाबा तुझ्या प्रेमाची ऊब मला मिळाली ना तर कुठलाही वारा कुठलाही पाऊस मला काही करू शकत नाही. हे माझ्या मुलाचे गौरी इमोशनल स्टोरी आहे. एकदम खरी वाटते रे. पण हे रेनकोट मांजाच आहे असं मला वाटतं. तुम्हाला खोटं वाटतंय? सांग. आम्ही हे मगातपासून जे काही सगळं सांगतोय ते तुम्हाला खोटं वाटतंय? हो जाऊ दे आपण आता देऊन टाकूया. मगातपासून या माणसाचं आपण सगळं ऐकून घेतलं. याला एवढं समजून सांगितलं पण तरी याला सगळं खोटं वाटतंय. देऊन टाका आपण जाऊ. भिजत पड तर काय होईल. आपली मुलगी अनाथ होईल. रस्त्यावर येईल. बेटा तीन आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी चालेल पण हा माणूस खुश होईल. देऊन टाका. मी काय बोलतो म्हणजे थोडस भिजल्यावर खरंच आवरत सगळं होईल.
अरे एक्सक्यूज मी, एक 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 नम्रतेची विनंती आहे. मला बस स्टॉप पर्यंत तुम्ही छत्रीतून मला लिफ्ट द्या, मी पुढे रिक्षाने जाईन. कशाला लिफ्ट कशाला? एका छत्रीत माझ्या बायकोसोबत तिकडे येऊन तिला धक्काबुक्की करायची आहे? मी काय ओळखत नाही तुला? अरे वा रे वा. आणि एवढं जर तुला वाटत असेल ना तर त्या भाजीवाल्याकडे जा. भाजीवाल्याकडे कशाला वाचायला? त्याच्याकडे फार फार तर भाजी भेटेल, छत्री मशरूम आहे ना, मशरूम घे विकत त्याच्याकडनं. छत्री म्हणून वापर, कळलं ना? मला आमच्या छत्री द्यायला. वसाऱ्या, ती छत्री तिलाच दे. एक मोठा मशरूम घेऊ आणि आपण दोघं जाऊ त्याच्यात. अरे मोठ्या मशरूम मध्ये पण तू वावरणार. अरे तू वसाऱ्या, तू माझ्या